नमस्कार मित्रांनो, आज आपण बोकडाची रक्ती आणलेली आहे आणि बोकडाची रक्तीची रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर हे बघा, मी फ्रेश रक्ती आणलेली आहे. हे बघा, बघितलीत. आणि याची कशी रेसिपी बनवतात ती मी तुम्हाला बनवून दाखवतो. तर त्याच्यासाठी पहिला आपल्याला गरम पाणी करायला लागते. हा बघा, इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे, मला दाखवतो. हा आपला मस्त पाणी गरम झालेला आहे. आता या गरम पाण्यात आपण ही रक्ती सोडायची आहे. गरम पाण्यात रक्ती टाकलेली आहे. आता कमीत कमी 4-5 मिनिटं असं गरम पाणी होतपर्यंत तिला तशीच ठेवायची. तर मित्रांनो, आता 4 ते 5 मिनिटं झालेत. 4-5 मिनिटानंतर आपला गॅस बंद करायचा आणि तशीच थंड होईपर्यंत द्यायची. मित्रांनो, आपण जेव्हा रक्ती टाकलेली तेव्हा लाल कलरची होती. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. रक्तीचा कलर बघा कसा झालाय. बघितला. हे आता थंड होऊ दे, त्याच्यानंतर पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, रक्तीसाठी आपल्याला खोबऱ्याचं वाटण लागते. तर त्याच्यासाठी हा बघा, कांदा भुजत ठेवलाय आणि हा बघा, खोबरा भाजलाय. आता त्याचा पिसतो, खोबऱ्याचं वाटण तयार करतो. तर मित्रांनो, आपली रक्ती जी आहे ती मस्त थंडगार झालेली आहे. हे बघा, मस्त थंड झालेली आहे. आता याचं आपण चॉप करायचे आहे. चॉप करण्या अगोदर याच्यातलं सर्व पाणी बाहेर काढायला लागेल आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता मस्त साफ केली तिला आणि त्याच्यातलं पाणी बाहेर काढलंय. रक्तीचा कसा कलर आहे बघा. आता याचे छोटे छोटे तुकडे करायचे. मित्रांनो, चॉप याचे छोटेच ठेवायचे, कारण मोठे ठेवले तर ते जरा चांगले नाही वाटत आणि खायला पण चांगले नाही वाटत. छोटे ठेवले की जरा चांगलं वाटतात. एवढी काय हार्ड रेसिपी नाही याची. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा, या साईजचे तुम्ही असे तुकडे करा रक्तीचे. हे बघा, मस्त असे, जसं काही चोको कॅन्डी, कॅडबरी, कालजी. तर चला, आपण आता पुढची रेसिपी करूया. तर मित्रांनो, या रेसिपी बनवासाठी जास्त काही सामग्री लागत नाही. मी घेतली बघा थोडी. एक लसूण घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात. याला छोटं छोटं तुकडं करायचे मिरच्यांचं. लसूण अख्खात ठेवायचा आहे, फक्त थोडा फटका देऊन अख्खात ठेवायचा आहे, चॉप नाही करायचा. एक मटन मसाला घेतलाय. हा आपला खोबऱ्याचं वाटण आहे. याच्यात भाजलेला कांदा, मिरची, कोथिंबीर आणि आला ह्याचं वाटण आहे. थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे. धना पावडर, मसाला, हळद,
गरम मसाला आणि थोडीशी वरून टाकायला कोथिंबीर. तर चला या आपण लसूण मिरची कटिंग करू आणि रेसिपीला सुरुवात करू. तर मित्रांनो, मिरची आणि लसूण आपला कटिंग करून झालाय. हे बघा, मिरची अशी कटिंग केलेली आहे आणि लसूण हा बघा, छोटे तुकडे नाही करायचे, असं त्याच्यावर एक हलकासा फटका मारून फक्त तोडायचा आहे. नंतर खायला मस्त वाटतं. मस्त आपला भांडा गरम झालेला आहे. आता तर भांड्यात आपण एक आणि दोन, जास्त नाही, 2 चमचे तेल टाकायचं. थोडा टोपाला हलवतो भांड्याला आपल्या, म्हणजे तेल सगळीकडे लागेल. तर मित्रांनो, तेल पण आपला गरम झालाय. तर आपण सर्वात पहिले याच्यात थोडासा कढीपत्ता टाकू. त्याच्यानंतर आपण मिरची आणि लसूण टाकूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता लसूण आणि मिरची बघा, लसूण थोडा ब्राऊन होत चाललाय आणि लसूण पण झालेला आहे. तर याच्यात आता आपण मसाले टाकू. तर मित्रांनो, 1 चमचा तिखट मसाला, 1 चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला आणि थोडासा आपला धना पावडर आणि मस्त मिक्स करून घ्यायचं त्याला. मेन म्हणजे आपलं मीठ टाकून घ्यायचं आहे. मस्त लसूण फ्राय झालाय, मिरची पण फ्राय झाली. आता याच्यात टाकायची आपली चॉप केलेली रक्ती. तर मित्रांनो, 5 ते 10 मिनिटं असे फक्त वाफ द्यायचे. 5 मिनिटं, जास्त नाही, 10 मिनिटं नाही, 5 मिनिटं. थोडा गरम होतपर्यंत मसाला त्या रक्तीला लागायला पाहिजे ना. गॅस फास्ट नका करू, फास्ट केलं तर लागेल ती सर्व रक्ती. तर मित्रांनो, आता आपण ह्याच्यात आपलं वाटण जो केलेला आहे तो टाकूया. मस्त वास सुटलाय, घमघमाट. तुम्हाला दाखवते रक्ती कशी झाली ते. हे बघा, आता याच्यात आपण वाटण टाकू. तर मित्रांनो, आपली रक्ती थोडी फ्राय झालेली आहे. तर आपण आता त्याच्यात वाटण टाकूया. त्याच्यात वाटण जास्त नाही टाकायचं. 1 चमचा खोबऱ्याचं वाटण, 1 चमचा हा कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, अद्रकचं वाटण आहे, तो टाकूया. आता याला 5 मिनिटं जरा वाफवूया. थोडासा वाटण टाकलंय तो लागलं पाहिजे ना. 5 मिनिटं रेस्ट करूया. तर मित्रांनो, आपली आता जी थोडी वाफवत ठेवलेली रक्ती मस्तपैकी वास सुटलेला आहे, घमघमाट. बघूया आपण. हो हो, मस्त लय भारी वास. ह्याच्यातला जो पाणी होता तो कमी झालाय. त्याच्यात पाणी टाकायचंच नाही, पूर्ण तेलावर बनवायचे. आणि आता आपण
लास्टला याच्यात कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर चॉप करून. तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे रक्ती आपली. एकदम पाणी त्याच्यातलं कमी झालेलं आहे. तरी पण आपण थोडीशी गॅसवर ठेवू. जो काही पाणी असेल तर निघेल. जेवढी कडक होईल तेवढी खायला चांगली लागते. हे बघा बघा. सेम काळजी ना. तर मित्रांनो आपली रक्ती पूर्ण झालेली आहे मस्तपैकी. गॅस बंद करतो. हे बघा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय बघा. हे आता मी रक्ती खायला घेतलेली आहे. तुम्ही भाकरी, चपाती कशासोबत पण खाऊ शकता. आणि खायला पण चांगली लागते आणि पौष्टिक असते. हे बघा. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. आणि कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.